आजचा आपला विषय आहे संस्कृत नाट्य स्तबकः पाठ क्रमांक 7. परीक्षा समितीने हा पाठ फक्त भाषांतरासाठी नियुक्त केलाय, पण पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने मात्र संस्कृतमधल्या एकापेक्षा एक महान साहित्यिकांच्या रचना काही अंशी का होईना विद्यार्थ्यांच्या परिचयाच्या व्हाव्या, त्यांची भाषाशैली लक्षात यावी यासाठी हा पाठ घेतलाय. या पाठामध्ये एकूण 3 नाट्य उतारे आहेत. पहिला कालिदासाचा, दुसरा शूद्रकाचा आणि तिसरा भासाचा. आपण पहिला उतारा आधी बघणार आहोत. पहिला उतारा अभिज्ञान शाकुंतलम या महाकवीच्या रचनेतून घेतलाय. पहिला प्रसंग नाटकातला अभिज्ञान शाकुंतलाचा बघूयात. ततः प्रविशती वैखानसः अन्यौ तापसौ च. नंतर वैखानस आणि इतर 2 तपस्वी प्रवेश करतात. वैखानसः राजानम अवरुद्ध्य, राजाला अडवून. राजन आश्रम मृगोयम न हंतव्यः न हंतव्यः. राजा, आता हा हरिण आश्रमाचा झाला आहे, तो आश्रमाच्या परिसरात आहे, त्याला मारू नये, मारू नये. आशु प्रतिसंहर सायकम, त्यामुळे तुझा बाण खाली घे. राज्ञां शस्त्रम आर्तत्राणाय भवती न तू अनागसी प्रहर्तुम. राजाचं शस्त्र हे दुःखी लोकांच्या रक्षणासाठी असतं, निरागस प्राण्यांना मारण्यासाठी नाही. असं वैखानस राजा दुष्यंताला सांगतोय. दुष्यंत हरणाच्या शिकारीला निघालेला आहे. मग यावर दुष्यंताचं उत्तर काय? दुष्यंतः प्रतिसंवृत एष सायकः. हा मी बाण खाली घेतला. यथा उक्तं करोती, सांगितल्याप्रमाणे करतो. वैखानस राजन समिदा हरणाय प्रस्थिता वयम. हे राजा, आम्ही समिदा गोळा करण्यासाठी निघालो आहोत. एष खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीर आश्रमो दृश्यते. हा महामुनी कण्व ज्याचे कुलपती आहेत असा अनुमालिनी नदीच्या किनाऱ्यावरचा आश्रम दिसतो आहे. प्रविश्य प्रतिगृह्यताम आतिथेयः सत्कारः. तिथे प्रवेश करून आपण पाहुणचार स्वीकारावा. दुष्यंत तपोवनवासिनाम उपरोधः मा भूत. तपोवनात राहणाऱ्या लोकांचा अपमान नको करायला. अत्र एव रथम स्थापय यावत अवतरामी. इथेच रथ थांबव, तोपर्यंत मी खाली उतरतो. राजा दुष्यंताचा पहिला गुण आपल्याला लक्षात आला की तो नियम पाळतो आहे. कुठल्याही आश्रमाच्या परिसरामध्ये हिंसेला वाव नव्हता. हिंसा करू नये असा राजासाठी नियम होता. तो त्या नियमाची वैखानसाने त्याला आठवण करून दिली आणि राजाने तो नियम पाळला. खरं तर अजून दुष्यंत राजा नाहीये. दुसरा भाग की तो विचार करतोय स्वतःशी की तपोवनात राहणाऱ्या या तपस्वींचा अपमान नको व्हायला. जर हे तपस्वी आपल्याला विनंती करतायत की पाहुणचार स्वीकारावा, तर आपणही तो पाहुणचार, अतिथी सत्कार स्वीकारायला हवा. याच्यातून त्याचा नम्रपणा दोन्ही प्रसंगातून दिसतोय. शिवाय प्रजेचे वेगवेगळे स्तर असतात, त्यातला तपस्वींचा स्तर म्हणजे आदरणीय स्तर असतो, त्यांचा नेहमी मान ठेवला पाहिजे. ही गोष्ट सुद्धा दुष्यंताच्या मनात पक्की होती. हा पण एक त्याचा स्वभाव धर्म आपल्याला लक्षात येतो. सूत, सूत म्हणजे सारथी. धृताः प्रग्रहाः अवतरतु आयुष्मान. हा मी लगाम धरला आहे, चिरंजीवांनी खाली उतरावं. दुष्यंतः अवतीर्य, दुष्यंत खाली उतरून. सूत विनीत वेषेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. हा आणखी एक नियम राजासाठीचा दुष्यंताला काटेकोरपणे माहिती आहे आणि तो पाळतो आहे. तो म्हणतोय सारथ्याला की हे सारथ्या, ही तपोवन म्हणजे नम्रपणाचा वेश धारण करून प्रवेश करण्याची ठिकाणं असतात. इदम तावत गृह्यताम, म्हणून तू हे घे. इति सूतस्य आभरणानी धनुहूच उपनीय. असं म्हणून तो सारथ्याला आपली दागिने
आणि धनुष्य देतो. आश्रमात प्रवेश करताना शस्त्रास्त्र आणि अलंकार धारण करू नयेत असा नियम असायचा. तो नियम दुष्यंत पाळतो इथे. पुढे दुष्यंत म्हणतोय, सूत यावद आश्रमवासिनः दृष्ट्वा अहम अपावर्ते तावत आर्द्रपृष्ठाः क्रियंताम वाजिनः. जोपर्यंत मी आश्रमात राहणाऱ्या लोकांना भेटून येतोय तोपर्यंत तू घोड्यांना स्नान घाल. सूत तथा, ठीक आहे, इति निष्क्रांतः असं म्हणून निघून जातो. तर हा होता आपला पहिला उतारा. अतिशय छोटा उतारा आहे, पण राजा दुष्यंताची अनेक स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात. ही स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला माध्यम भाषेया उत्तरम लिखत या भागासाठी उपयोगी पडतात. आता आपण बघतो आहोत दुसरा उतारा. शूद्रक या कवीच्या मृच्छकटिकम या नाट्य उतार्याचा हा भाग. वसंत सेना चारुदत्ताचा मुलगा रोहसेन याला कशी ओळखते याचं वर्णन या छोट्याशा उतार्यामध्ये आलेलं आहे. रदनिका, एहि वत्स शकटिकया क्रीडावह. बाळा, ये आपण या गाडीने खेळूयात. दारकः म्हणजे तो मुलगा सकरुणम रडत म्हणतोय, रदनिके किम मम एतया मृत्तिका शकटिकया. रदनिके, या मातीच्या गाडीचं मी काय करू. तामेव संवर्ण शकटिकाम देही. मला तीच सोन्याची गाडी दे. रदनिका, सनिर्वेदम निश्वस्य. रदनिका दुःखाने एक उच्छ्वास करून, जात कुतः अस्माकं सुवर्ण व्यवहारः. बाळा, आपला कुठला रे सोन्याचा व्यापार. तातस्य पुनरपि रुद्या सुवर्ण शकटिकया क्रीडिष्यसी. तुझ्या वडिलांचा पुन्हा एकदा व्यापारामध्ये भरभराट झाली की मग तू सोन्याच्या गाडीने खेळू शकशील. स्वगतम स्वतःशी म्हणते, तावत विनोदयामी येनम. तोपर्यंत मी थोडी याला रिझवते, याला थोडी नादी लावते. आर्या वसंत सेनायाः समीपम उपसर्मिष्यामी. आर्या वसंत सेनेकडे मी याला घेऊन जाते. उपसृत्य वसंत सेनेकडे जाऊन, आर्ये प्रणमामी. आर्ये मी नमस्कार करते. वसंत सेना, रदनिके स्वागतम ते. रदनिका, तुझं स्वागत असो. कस्य पुनः अयम दारकः. हा कोणाचा बरं मुलगा आहे. अनलंकृत शरीरः अपि चंद्रमुखम आनंदयती मम हृदयम. याच्या शरीरावर एकही अलंकार नाहीये, पण याचा चंद्रासारखा चेहरा मात्र माझ्या हृदयाला खूप आनंद देतोय. रदनिका सांगते, एष खलु आर्य चारुदत्तस्य पुत्रः रोहसेनो नाम. हा रोहसेन नावाचा मुलगा आर्य चारुदत्तांचा मुलगा आहे. वसंतसेना बाहू प्रसार्य, आपले दोन्ही हात पसरवून, एही मे पुत्रक, ये माझ्या बाळा. अनुकृतम पितुः रूपम अनेन. याने खरोखर आपल्या वडिलांचंच रूप धारण केलंय. आता किम निमित्तम एष रोदिती. मग हा कुठल्या बरं कारणाने रडतोय. रदनिका सांगते, एतेन प्रतिवेशिक तारकस्य सुवर्णशकटिकया क्रीडितम. हा आपल्या शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीने खेळला. तेन च सा नीता. तो ती गाडी घेऊन गेला. ततः पुनः ताम याचते. तेव्हा हा पुन्हा तीच गाडी मागतोय. ततः मया इयं मृत्तिका शकटिकां कृत्वा दत्ता. तेव्हा मी त्याला ही मातीची गाडी बनवून दिली. ततः भणती, तर हा म्हणतो, रदनिके किं मम एतया मृत्तिका शकटिकया. रदनिके, मी या मातीच्या गाडीचं काय करू. तामेव संवर्ण शकटिकां देही इति. मला तीच सोन्याची गाडी दे असं. वसंतसेना, हा धिक, हा धिक. धिक्कार असो, धिक्कार असो. मारुदी, तू रडू नकोस. तद्गृहाण एतम अलंकारम. तू हा अलंकार घे. संवर्ण शकटिकाम घटय. त्यापासून सोन्याची गाडी बनवून घे. इति तारकम आदाय निष्क्रांता रदनिका. आणि त्यानंतर मुलाला घेऊन रदनिका निघून जाते. तृतीय पुष्प
म्हणजे तिसरा उतारा तो आहे भास या सर्वप्रथम नाटककाराच्या कर्णभारम या एकांकावर आधारित. कर्णाच्या जीवनावर आधारित हा एकांक, त्याच्यात कर्णाची दानशूरता आपल्याला समजते आहे. आणि इंद्र कुठल्या कारस्थानातून कर्णाचं कवच कुंडल काढून घेतो ती कथा यामध्ये वर्णन केलेली आहे. बघूयात. शक्र कर्णम उपगम्य भोः कर्ण महत्तराम भिक्षाम याचे. इंद्र कर्णाजवळ जाऊन म्हणतोय, हे कर्णा, मला मोठी भिक्षा हवी आहे. कर्ण दृढम प्रीतोस्मी भगवन. ब्राह्मणाच्या वेशातल्या त्या शक्राला बघून कर्ण म्हणतोय की हे देवा, मी खूप प्रसन्न आहे. एषः अहम नमस्करोमि. हा मी तुम्हाला नमस्कार करतो. शक्र आत्मगतम. आता हा इंद्र स्वतःशीच म्हणतोय, किम नु खलु अहम वदामी. मी खरोखर काय बरं बोलू. यदि दीर्घायुः भव इति वदेयम दीर्घायुः भवेत. जर मी याला दीर्घायुषी हो असा आशीर्वाद दिला तर याचं आयुष्य वाढेल. आणि खरं तर महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या तोडीस तोड योद्धा म्हणून कर्ण होता. त्याशिवाय त्याच्याकडे कवचकुंडलं होती. कवचकुंडलं त्याच्याकडे असेपर्यंत त्याला कोणीही मारू शकत नव्हतं. त्यात तो जर आणखी दीर्घायुषी चिरंजीव बनला असता तर मात्र महाभारताच्या युद्धाचा परिणामही कदाचित वेगळा झाला असता. आणि दुसरी गोष्ट, इंद्राच्या मनात भीती होती की हा कर्ण पृथ्वीनंतर स्वर्गावर आक्रमण करेल. त्यामुळे इंद्रासनही धोक्यात होतं. म्हणून त्याला प्रश्न पडला की याला दीर्घायू भव असा आशीर्वाद मी कसा काय देऊ. पुढे तो विचार करतोय, यदि न वदेयम मूढ इति माम परिभवती. पण जर मी बोललोही नाही, मी तसा आशीर्वाद नाही दिला, तर हा मला मूर्ख समजेल. तस्मात उभयम परिहृत्य किम नु खलु भाषे. मग या दोन्ही गोष्टी सोडून मी काय बरं बोलू. भवतु दृष्टम. ठीक आहे, आलं लक्षात. प्रकाशम. प्रत्यक्षात तो म्हणतो आहे, भोः कर्ण सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यशः. हे इंद्रा, सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमवानाप्रमाणे, समुद्राप्रमाणे तुझं यश टिकून राहो. कर्णाच्या मनात शंका आलीच आहे. कर्ण विचारतोय, भगवन किम न उक्तम दीर्घायु भव इति. देवा, आपण दीर्घायू भव असं नाही म्हणालात. अथवा यदुक्तम तदेव शोभनम. किंवा तुम्ही जे बोललात ते सुद्धा छानच आहे. यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. कारण देह तर नष्ट होतात आणि उरतात फक्त माणसाचे गुण. माणूस फक्त आपल्या गुणांनीच ओळखला जातो. आणि तुम्ही आशीर्वाद दिला आहात की माझं यश सूर्य चंद्र हिमवान समुद्र असेपर्यंत टिकून राहील. त्यामुळे तेही छानच आहे. पुढे कर्ण विचारतोय, भगवान किम इच्छसी. देवा, आपल्याला काय हवंय. किम अहम ददामी. मी आपल्याला काय देऊ. पुन्हा एकदा इंद्र म्हणतोय, महत्तराम भिक्षाम याचे. मला मोठी भिक्षा हवी आहे. कर्ण महत्तराम भिक्षाम भवते प्रदास्ये. दिली तुम्हाला मी मोठ्यात मोठी भिक्षा. गोसहस्रम ददामी. मी 1000 गायी तुम्हाला दान करतो. शक्र गोसहस्रमिति मुहूर्तकम क्षीरम पिबामी. न इच्छामी कर्ण न इच्छामी. 1000 गायी, मी भरपूर दूध पितोय. नको कर्ण, मला नको कर्णा, नको. कर्ण किम न इच्छती भवान. तुम्हाला याची इच्छा नाही आहे. अपर्याप्तम कनकम ददामी. मग मी तुम्हाला अमर्याद सोनं देतो, प्रचंड प्रमाणात सोनं देतो. शक्र गृहीत्वा गच्छामी नेच्छामी कर्ण नेच्छामी. ते सोनं घेऊन मी जातोय. नको कर्णा, मला त्याची इच्छा नाही. पुढे कर्ण म्हणतोय, तेनही जित्वा पृथ्वीम ददामी. मग ही संपूर्ण पृथ्वी जिंकून तुम्हाला दान करतो. शक्र म्हणतोय, पृथिव्याम किम करिष्यामी नेच्छामी कर्ण नेच्छामी. मोठ्यात मोठं दान करायला तो कर्ण तयार आहे, पण हा मात्र घ्यायला तयार नाहीये. तो म्हणतोय, पृथ्वीचं मी काय करू. मला त्याचीही इच्छा नाही करणं.
त्याचीही इच्छा नाही. शेवटी कर्ण म्हणतोय, अथवा मत शिरह ददामी, नाहीतर मग मी माझं मस्तक कापून तुम्हाला देतो. शक्र म्हणतोय, अविहा अविहा, अजिबात नाही, अजिबात नाही. त्याची भांबावलेली अवस्था बघून कर्ण म्हणतोय, न भेतव्यम, न भेतव्यम, घाबरू नका, घाबरू नका. अन्यदपि श्रूयताम, आणखी ऐका. अंगैः सह एव जनितं कवचम कुंडलाभ्याम सह ददामी, माझ्या जन्माबरोबरच तयार झालेलं हे कवच माझ्या कुंडलांबरोबर मी तुम्हाला देतो. नेमकं इंद्राला, शक्राला हेच हवं होतं. तो म्हणतोय सहर्षम, आनंदाने तो म्हणतोय, ददातू ददातू, दे दे. तर हा होता आपला तिसरा अवतार. याप्रमाणे आपण पुष्प 1 अभिज्ञान शाकुंतलम, पुष्प 2 मृच्छकटिकम आणि पुष्प 3 यामध्ये कर्णभारम अशा 3 नाट्यअवतारांचा आज अभ्यास केला. धन्यवाद.